तर मित्रांनो नमस्कार. कमळी या मालिकेच्या आजच्या म्हणजेच 28 एप्रिलच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत. इकडे मात्र आता काय होतं, काल मात्र कमळी अन्नपूर्णाच्या मांडीवरती डोकं ठेवून हे सगळं रडत रडत त्यांना सांगत असते की अन्नपूर्णा आजी, सगळे मला कॉलेजमध्ये म्हणताय तू डिक्टू अन्नपूर्णा आजी सारखीच आहे. शेवटी तू त्यांची नातच आहे ना, मग त्यांच्यासारखी तू दिसणार असणार ना, त्यांच्यासारखीच तू वागणार, त्यांच्यासारखे सगळे गुण तुझ्या अंगामध्ये आहेत. मला तेव्हा गर्व वाटतो. पण आजी मी तुम्हाला सांगू का, मी तुमची नात नाहीच आहे. त्यानंतर आता कमळी हे सगळं आजींना सांगत असते, पण तेवढ्या वेळामध्ये आजीला मात्र झोप लागती आणि आजी कमळीचं हे बोलणं ऐकतच नाही. कमळीच्या मनातून असतं की मी आजीला सांगूनच टाकते, उगा आजीला समोर चालून जर सांगितलं तर खूप मोठा धक्का बसेल. पण आजीला मात्र तितक्या वेळात झोप लागून जाते. आजोबाला सगळं काही कळतं, पण आजोबाला बोलता येत नसतं. आजोबाला वाटत असतं की हीच माझी नात आहे, पण मी हिला सांगू कसं, हिलाच माहिती नाही अजून. आता दुसरीकडे उद्याच्या एपिसोडमध्ये कमळीची एंगेजमेंट असते म्हणून आता तिला मात्र तिच्या हातावर मेहंदी वगैरे काढतात. नयनतारा खूप खुश असते. दुसरीकडे आता ऋषी, नयनतारा आणि सदा सगळे वगैरे घरी जातात. त्यानंतर अनिका तर खूप दारू पिते. तिला सहनच होत नसतं की ऋषी आणि या कमळीचं लग्न होणार आहे. माझा ऋषी होता आणि अचानक कमळी आली आणि माझ्या ऋषीला उडवून घेऊन गेल्यासारखंच मला होतंय आता. त्यानंतर अनिका खूप सारी ड्रिंक करते आणि ऋषीच्या घरी जाते. अशी ऋषीला बोलू लागते, ऋषी असं अजिबात करायचं नाही बरं का, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तू ह्या कमळीसोबत लग्न अजिबात करायचं नाही. पण आता खरं सांगायचं झालं तर ऋषीचंच कमळीवर खूप प्रेम असतं. ऋषीला ही अनिका आवडत नसते, कारण की हिची ओव्हर ॲक्टिंग वेगळीच असते. त्याच्यामुळे ऋषीला अनिका अजिबात आवडत नसते. ऋषीचं खरं तर कमळीवर प्रेम होतं आणि तू लग्नही फायनली तिच्यासोबतच करणार आहे. आता त्यानंतर अनिका खूप दारू पिलेली असते. आता त्यानंतर सदा देखील तिथेच असतो. आता सदा आणि ऋषी कसं तर त्या अनिकाला हँडल करता. थोड्या वेळामध्ये मात्र नयनतारा तिथे येते. नयनतारा खूप रागात असते. ऋषीला म्हणू लागते, काय रे ऋषी, लग्न म्हणजे काय फक्त मुलीचं आयुष्य बदलत नसतं, त्याच्याच बरोबर मुलाचं देखील आयुष्य बदलत असतं. त्यालाही मात्र त्याच्या पहिल्या लाईफपासून थोडंसं वेगळं यावं लागतं, त्याला खूप बदलावं लागतं. असं नाही की मुलगीच आता तिचं घर सोडून दुसऱ्यांच्या घरी येईल म्हणून. नाही, तुला पण तुझं आता लग्न म्हणल्याच्या नंतर तुझ्यामध्ये पण खूप चेंजेस करावे लागतील. त्यानंतर ऋषी तर हो म्हणत असतो. साहेबा देखील आता तिथं अनिकाला हँडल करून साईडला थांबलेला असतो. त्यानंतर आता नयनतारा म्हणू लागते, लक्षात येते ना ऋषी मी काय बोलते, उद्या तुझी एंगेजमेंट म्हणजे तुझा साखरपुडा आहे ना, कळतंय ना तुला. ऋषी हो म्हणतो. तितक्या वेळामध्ये मात्र ती अनिका जोर लावून साहेबाला लांब लोटून देते, म्हणू लागते, नाही अजिबात एंगेजमेंट वगैरे होणार नाही, हा ऋषी माझा आहे आणि तो माझ्यासोबतच लग्न करणार. मग तर काय, जेव्हा नयनतारा अनिकाला बघते ना, तिचं तर डोकंच फिरतं. नयनतारा विचारू लागते, ही मुलगी इथं काय करते, मला लवकरात लवकर सांगा. साहेबा आणि ऋषी मात्र नयनताराला सगळं काही सांगून देत असतात. दुसरीकडे आता कमळीला मात्र ऋषीसोबत लग्न करायचंच नसतं, कारण की ती ना खरं तर अन्नपूर्णाची नात नाहीच आहे असं तिला वाटत असतं. त्यानंतर आता कमळीच्या हातावर मेहंदी काढलेली असती. दुसऱ्या दिवशी साखरपुडा. त्या दिवशीच रात्री कमळी सगळेजण झोपल्याच्या नंतर स्वतःची बॅग पॅक करते. निंगीला देखील म्हणू लागते, निंगे लवकरात लवकर तुझे कपडे वगैरे भर आणि बॅग पॅक कर, आपल्याला इथून जायचं आहे. त्यानंतर निंगी म्हणू लागते, कमळी तू काय डोक्यावर पडली आहेस का, तुला कळतंय ना उद्या ऋषी सरांसोबत तुझा साखरपुडा आहे आणि तू इथून जायच्या गोष्टी करते, मला कळत नाही तुझ्या मनात नेमकं काय चालू आहे. आता त्यावेळी कमळी म्हणू लागते, निंगे मी आता जेवढं काही सांगते ना तेवढंच ऐकायचं बघ, आता ना उगाच जास्तीचे प्रश्न मला विचारू नको. निंगी देखील कमळीसोबत तिचं ऐकून बॅग भरते. त्या दोघंजणी रात्री हळूवार घराच्या बाहेर पडतात. आता दुसरीकडे राजन मात्र त्या DNA टेस्टचे रिपोर्ट आणायला गेलेला असतो. राजन त्या टेस्ट करणाऱ्या डॉक्टरांना विचारू लागतं, डॉक्टर साहेब प्लीज मला ते रिपोर्ट्स पाहिजेत. आता डॉक्टर साहेब मला ते रिपोर्ट्स पाहिजे म्हणल्याच्या नंतर डॉक्टर साहेब म्हणू लागतात, नाही नाही, ज्यांच्याकडून आम्ही ते सॅम्पल घेतले आहेत ना, आम्ही त्यांनाच ते रिपोर्ट दाखवणार आहे. तर डॉक्टरला मात्र आमिनी आणि रागिनीने पैसे देऊन ठेवलेले असते, कारण की त्यांना फक्त या कमळीचं सत्य समोर आणायचं असतं, ही अन्नपूर्णाची नात नाहीच आहे म्हणून. आता राजन खूप हळहळीने तिथे जातो, म्हणू लागतो की डॉक्टर साहेब प्लीज मला ते रिपोर्ट पाहिजे. तर डॉक्टर साहेब म्हणू लागतात, नाही, ज्यांनी आम्हाला सॅम्पल दिले आहेत ना त्यांच्याच हातात आम्ही हे रिपोर्ट देऊ शकतो. तर राजर त्यांना म्हणू लागतो, नाही मला फक्त हे रिपोर्ट चेंज करायचे आहे, मला हे रिपोर्ट द्या तुम्ही आणि मी तुमच्याकडे दुसरे रिपोर्ट देतो. आता तेवढ्या वेळामध्ये हेच बोलणं मारतं कोणीतरी शूटिंग काढून घेतं. आता हा सगळा रागिनी आणि कामिनीचा प्लॅन असतो. आता राजन तेवढं बोलून मात्र तिथनं निघून येतो. तर आता मात्र अनिकाच्या आणि
कामिनीच्या आणि रागिणीच्या हाती खूप मोठा ठोस पुरावा लागलेला असतो. दुसरीकडे जेव्हा निंगी आणि कमळी घर सोडून जाणार असतात तेवढ्या वेळात बंड्या येतो. बंड्या आल्याच्या नंतर कमळीला म्हणू लागतो की कमळी थांब, तू कुठे जाते, मला ना खूप महत्त्वाच्या व्यक्तीसोबत तुझी भेट घालून द्यायची आहे. कमळी मात्र जाग्यावर थांबते. बंड्या मात्र तिकून सरूला घेऊन आलेला असतो. बंड्याने काल फोटो काढता वेळेस सरूला बघितलं, सरूचा पाठलाग देखील केला, सरूला थांबवलं, विचारू लागतो, म्हणू लागतो की सरू काकू तुम्हीच आहात, मी तुम्हाला बघितलं आहे, तुम्ही इकडे काय करताय. सरूने घडलेला सगळा प्रकार बंड्याला सांगितलेला असतो. सरूची इच्छा असते की मी माझ्या कमळीला एकदा भेटावं, तिला मायेने जवळ घ्यावं. बंड्या मात्र सरूची इच्छा पूर्ण करतो. त्यानंतर कमळी मागं वळून बघते तर तिला सरू दिसते. सरू दिसल्याच्या नंतर कमळीला काहीच कळत नसते, मी स्वप्नात बघते का खरोखर मला माझी आई दिसते. शेवटी आता बंड्याने एका मायलेकींची भेट घालून दिलेली असते. तर मित्रांनो, आता उद्याच्या भागामध्ये नक्की बघूया. इकडं आता रागिनी आणि कामिनीच्या हाती तर खूप मोठा पुरावा लागलेला असतो. उद्याच्या भागात काय आपल्याला बघायला मिळतं. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो बाय.